नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉन्ड स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या आजच्या भागात आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. माऊली विहार, काळे कॉलनी, आळंदी या ठिकाणी राहणाऱ्या राणी वैभव धस या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. चला आळंदीतच गप्पा मारूया धस कुटुंबाबरोबर. नमस्कार. घ्या उखाणा घ्या. कोल्हापूरच्या महालक्ष्मी पुढे हळदी कुंकवांचे सडे, वैभवरावांचं नाव घेते आदेश भाऊजींच्या पुढे. काय सांगता हो. म्हणून हातामध्ये दिलेत पेढे आता त्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर, नमस्कार. ही माझी मुलगी, हा माझा मुलगा, बरं. हे माझे गुरुबंधू, हे नमस्कार. माझे भाऊ भाचे, नमस्कार. हे आमचे मामा डॉक्टर मामा मामी, ह्या माझ्या सासूबाई, हे माझ्या भाची कंपनी सगळी, बरं. जाऊबाई, हो. दीर आहेत, नंदबाई आहेत, नमस्कार. माझ्या वहिनी, जाऊबाई, ननंदबाई आणि माझी मैत्रीण, नमस्कार. माझी वहिनी आणि दी बेस्ट फ्रेंड. बरं बरं. चला आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्ते. कुठलं बालपण तुमचं? माझा अहमदपूर, लातूर जिल्हा. आणि तुमचं? माझं बेळाशी, सांगली जिल्हा. सांगली. बत्तीस. शाळा वगैरे सगळं तिथे? सांगली जिल्ह्यामध्ये बेळाशी गावामध्ये शाळा. घरी कोण कोण तुमच्या? आई असते, मोठा भाऊ, त्याची मंडळी, वहिनी आणि त्याची मुलं. तुम्ही लहान होता तेव्हा? मी लहानपणी शाळेला गावातच होतो. मग ते आई बाबा काय करायचे? वडील माझ्या हायस्कूलमध्ये शिपाई होते आणि आई घरकाम करायची. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील महाराज आहेत, नाथांचं रामायण सांगतात. माझी आई ओव्या वाचायची आणि माझे वडील त्याचा अर्थ सांगायचे मराठीमध्ये. बरं. हो, मग माझं बालपण अहमदपूरला, म्हणजे वडील तसं फिरतीवरतीच, पण मग 40 वर्ष आम्ही अहमदपूरलाच राहिलो. पण मग सगळं शिक्षण वगैरे तिथेच केलं? हो, तिथेच केलं. अहमदपूरला 12वी पर्यंत केलं आणि नंतर मी फॅशन डिझायनिंग मी लातूरला केलं माझं. आणि मग लग्नाचं कसं जमलं? माझे जरा मामा एक्सपायर झाले होते, म्हणजे सासरे माझे. त्यावेळेला आम्ही सगळेजण भेटायला गेलो होतो. मी ऍक्च्युली यांना पाहिलेलंच नव्हतं. मग मला बघितल्यावर आत्ताना असं वाटलं की चला बाबा, नाही का, दादा म्हणजे दुःख असं वाटून घेऊया आपण. मग बहीण भावांनी ठरवलं आणि मग काय झालं. पण 2 वर्षांनी झालं नंतर, बघायला आल्यावरती नंतर 2 वर्षांनी काय झालं 2 वर्षांनी? लग्न. हो. पण मला सांगा की त्यावेळेला मग कोणी त्यांनी घरच्यांनीच ठरवलं का? तुम्हाला माहितच नव्हतं काय? नाही, मला माहिती होतं तसं की आहे म्हणून, पण भाऊजींचं आणि जरा नंदेचं लग्न बाकी होतं, त्याच्यामुळे मग हे म्हटले की मी त्यांचं झाल्यावरती मग करतो. आणि मग परत पृथ्वी गोल आहे, 2 वर्षानंतर परत आमचं झालं लग्न. कसं काय हो? मोठ्या भावाचं बहिणीचं लग्न झाल्याशिवाय करायचं नाही असा माझा विचार होता. बरोबर. त्यामुळे मुलगी आहे, घर बघितलेलं आहे, पसंत आहे, पण आपण घाई करण्यात काही मजा नाही. बरोबर आहे. म्हणून थोडंसं मी थांबलो, 2 वर्ष वेळ घेतला आणि मग होकार कळवला. पण त्यावेळेला जेव्हा ह्या बघायला आल्या, त्या जेव्हा तुम्ही बघण्याचा कार्यक्रम झाला तेव्हा त्या म्हणतात त्यांनी तुम्हाला बघितलंच नव्हतं? हो, मी इकडे पुण्याला होतो आणि मामा आणि हे हिचे आई वडील आणि हे गावी गेले होते. मग मी इकडे पुण्यात सर्व्हिसला होतो. आईला आणि बहिणीला वगैरे भेटले, भावांना. तुम्हाला कधी भेटले? मला नंतर इथं आल्यानंतर मी भेटायला आलो इथं आळंदीमध्ये. ऍक्च्युली ना सगळीकडे मुलगा जातो बघायला, ऍक्च्युली मी यांना बघायला गेले होते इथे पुण्यामध्ये. माझ्याकडे रूमवर इथं मी बॅचलर जिथं राहत होतो तिथं मामा मामी आणि ही असे मिळून आले होते बघायला. मग काय झालं त्या दिवशी? काय बघितलं त्यांना, ते चहा घेऊन आले. सगळं उलट आहे. सगळं उलट आहे. हो, छान एक्सपिरियन्स होता मला हो तो. की नाही? मला बरं वाटलं खूप काय की ते चहा वगैरे घेऊन आलेले. पण तेव्हापासून रोज चहा तेच आणतात? अजिबात नाही, अजिबात नाही, मला करावा लागतो. काय हो? त्याच्यानंतर कधीच नाही चहा केला? नाही. तुम्ही काय चहाचा धसका घेतला का? ते असं काही नाही तसं. हो, आडनाव धस आहे माझं, मी धसका वगैरे नाही घेतला. आणि तुमचं नाव काय वहिनी? श्रुतकीर्ती नाव आहे माझं. श्रुतकीर्ती. हो. आणि मग मगाशी आम्हाला वेगळंच नाव सांगितलं. अवघड आहे, त्याच्यामुळे सगळं राणी म्हणतात मला. राणी म्हणतात हो, ना? हो, हो. श्रुतकीर्ती हे नाव आहे तुमचं. हो.
पण सगळे तुम्हाला राणी म्हणतात. राणी म्हणतात. कारण काय झालं, आम्ही कार्यक्रम सुरू करताना जेव्हा विचारलं त्या सगळ्यांनी आम्हाला राणी 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 सांगितलं. ओके. हो की नाही? कदाचित ज्यांनी ज्यांनी सांगितलं ते सुद्धा तुमच्या नावाचा धसका घेतला असेल. असेल कदाचित. हो ना? कसं काय तुम्ही लग्नात नाव ठेवलं का? नाही, तिचं पहिल्यापासून घरचं लाडाचं नाव आहे राणी. तुम्ही काय हाक मारता त्याला? मी राणी म्हणतो. नाही. थोडक्यात राणा. राणा म्हणतात का? घरात रोज राडा चालू असतो नाही ना? नाही. वहिनींचा स्वभाव शांत आहे का हो? नाही, शांत नाहीये. बऱ्याचदा चेहरा बघून मी भविष्य सांगतो. चला आजपासून नवीन खेळ. ओके. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या सासूबाईंवर कधीच रागवत नसणार. कधीच नाही. कधीच नाही. नाही, थोडं कधी तर. म्हणजे मी बरोबर भविष्य पण मी सांगितलं. रागवत नाही तसं. आणि सासूबाई तुमच्यावर कधीच रागवत नाही. नाही, सासूबाई तर कधीच नाही. नाही. आत्या नाही. आणि तुम्ही मिस्टरांवरती कधीच चिडत नाही. ओहो. चिडते तसं, थोडंफार चिडायला पाहिजे. हा, चिडते. काय हो? चिडते चिडचिड करते. चिडते एकदा बोलला असतात तरी चालतं. चिडते 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 3-4 वेळा कशाला असा जप करायचा? त्याची चीड. मी चिडते, याची चिड त्यांना खूप आहे. हो ना? ते शब्दात व्यक्त होते कधी कधी. कारण ते कवी आहेत खूप चांगले. म्हणजे आम्ही हो. दोघेही आहोत. बरं, ते आहेत. वहिनींवरती केलेली एक कविता आहे. ओहो. जेव्हा मी हिला पहिल्यांदा पाहायला गेलो त्यावेळी ही लिहिलेली कविता आहे की तुला पाहून आल्यावर सगळं जग कसं प्रेमानेच भरल्यासारखं वाटलं आणि जिकडं पाहावं तिकडं मला प्रेमच प्रेम दिसू लागलं. तुला पाहून आल्यावर वाटेत भेटलेल्या गाढवाकडेही मी मोठ्या प्रेमाने पाहिले आणि गटारात लोळणाऱ्या डुकरालाही लाडाने डुक्कू डुक्कू म्हटले. तुला पाहून आल्यावर सगळं जग कसं प्रेमानेच भरल्यासारखं वाटलं. जिकडे पाहावं तिकडं प्रेमच प्रेम दिसू लागलं. तुला पाहून येताना घरी पोचायला काहीच तास लागले पण जमिनीवर यायला मात्र बरेच दिवस लागले. जमिनीवर यायला मात्र बरेच दिवस लागले. बरं, हे किती वर्षापूर्वी? हे साधारण 16 16 वर्ष. वर्ष. लग्नाला सोडा. हो, 16 वर्ष. आता 29 जूनला. आता सांगा, आता कविता कशी काय? ओ. आणि शब्द सांगतो. तुला पाहिलं की, याच्या पुढे बोला. तुला पाहिलं की घाम फुटतो. तुम्ही त्यांच्यावरती कविता कशी केली होती पहिली? माझा हातखंडा ऍक्च्युली कवितेपेक्षा चारोळीत आहे. संग्रह माझा चालू आहे काम त्याच्यावरती. बरं, एक चारोळी तुम्ही म्हटलात तर मी सांगेन. चालेल. दाताखाली खडा नाही ना येणार? अजिबात नाही. मग घ्या चारोळी तुमची. संकटात हिमालयासारखा अचल असतोस तू. संकटात हिमालयासारखा अचल असतोस तू. प्रेमात मधासारखा मधाळ असतोस तू. आठवणीत इंद्रधनुसारखा रंगीन असतोस तू. समोर नसतोस तेव्हा भगवंतासारखा अव्यक्त असतोस. पण मग तुम्हाला भगवंताची आवड असेल ना? आहे. म्हणून हे जास्तीत जास्त डोळे समोर नसतील तेवढे बरे. हो, कारण एलएनटीत होते ते. कस्टमर कंप्लेंटला असल्यामुळे बाहेर असायचे, त्याच्यामुळे मला काही पर्यायच नसायचा. थोडीशी गंमत काय करायला गेलो आणि किती गोष्टी उलगडल्या आपण बघितलं. हो. पण मला तुम्हाला विचारायचंय, 16 वर्षाच्या संसारामध्ये हा, तुमच्या आयुष्यात काही चढउतार आले का? खूप आले. कशी साथ दिली या माऊलीने तुम्हाला? खूप चांगली साथ दिली. कष्ट करण्याची तिची खूप तयारी असते आणि अहोरात्र कष्ट करते. त्यावेळी ती स्वतःचा विचार करत नाही, बाकी तब्येतीचा विचार करत नाही. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत सुद्धा ती काम करत असते. ती फॅशन डिझायनर आहे, चांगले टेलरिंगचं काम करते. त्या संदर्भात तिचं इथं बरीचशी प्रसिद्धी पण आहे. ते छान. कसं कौतुक फार करतायत. खूप करतात ते. आजच नाही, खरंच नेहमीच करतात ते. हो का? हो. पुढच्या खेळामध्ये ना एक थोडीशी धावपळ आहे. हो. एका मिनिटामध्ये 4 वस्तू घेऊन यायच्या, 4 चिठ्ठ्या, आणि ती अन्नपूर्णेची मूर्ती घरामध्ये जी लपवलेली आहे ती घेऊन येणार का? बघूया. वेळ 1 मिनिटाची. आणि पहिलं वाक्य आहे, चिवताई चिवताई दार उघड. सगळे सांगू शकतात. राधा राधा कृष्ण राधा. घरोघरी मातीच्या चुली. 30 सेकंद झाली. कपडे शिवण्याचं यंत्र. 10, 9, 8, 7, 6, 5,
4 3 चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू. हा चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, अभिनंदन. वहिनीला मिळाली ही चांदीची तुळस, अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आली, अभिनंदन. आणि वहिनीला मिळत आहे गोल्ड विनर रिफाईंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेट वस्तू. थँक्यू. बापरे, हो, जास्त आहेत का चिठ्ठ्या? आरोप आहेत अरे बापरे, हो का? ठीक आहे. तुमच्यावर, आरोप केलेत. कोणी केलेत ते नाही सांगणार फक्त. ओके. तुम्ही कामाच्या मागे खूप लागता. तुम्हाला मान्य आहे हा आरोप? हो मान्य. व्हेरी गुड. तुम्हाला? अगदी बरोबर आहे. मुलाचं नाव राघव आहे का? हो. तुम्ही राघवकडे खूप दुर्लक्ष करता. आरोप मान्य आहे? आहे, आता कामामुळे थोडं. मान्य आहे का? हो हो, अगदी अगदी. काय हो, कामामुळे होतं. का बाजूगर वकील आहात का? आरोप मान्य आहे का? मान्य मान्य आहे. थांबा थांबा, सोडत नाही अरे तुम्हाला. बापरे, मी पण सोडणार नाही. मी पण सोडणार नाही. चुकून नाव कळलं तर काही खरं नाही. तुम्ही कुठली गोष्ट मनाला लावून घेता. हो मान्य. पण त्यामुळे मिस्टरांची तब्येत सुधारत नाही. हो, हे बाकी खरं हा? खरं हे. बरं. तुम्हाला सुंदर दिसण्याचा शौक आहे. हो, ऑफकोर्स. बरोबर. खरं आहे. म्हणजे आरोप आहे त्यांचा की नटण्यात तुमचा जास्त वेळ जातो. आरोप असा आहे की नटण्यात जास्त वेळ जातो, तो वेळ भार्गवकडे द्यावा. हो. ओके. तुमच्या अतिस्पष्ट वक्तेपणामुळे समोरचे दुखावतात, समोरच्याला यातना होतात. मान्य? हे पण नाही असं एवढं. स्पष्ट स्वभाव आहे थोडा. त्याच्यामुळे समोरच्याला त्रास होतो. आरोप मान्य आहे? नाही तेवढं. कीर्तनातला मृदुंग झाला होता त्यांचा. एखाद्या बरोबर तुमचं भांडण झालं, वाद झाला, तर तुम्ही पटकन विसरून जात नाही. तो राग मनात ठेवून देता. हो. काय हो, हे चांगलं आहे? चांगलं नाही, हा. पण ऍडजस्ट करावं लागतं. हा? ऍडजस्ट करावं लागतं. बरं. तुम्ही स्वतःच्या मनावर ठाम राहता. हो, आता उत्तर थोडक्यात द्यायचंय तर मान्य. प्रचंड हट्टी स्वभाव आहे. नाही. मान मान हो म्हणते आणि खरं काय मान्य आहे की नाहीये? तुम्ही नेहमी खरं बोलता की नाही? नाही नाही हा? मान्य मान्य नाही. हट्टी स्वभाव नाहीये. नाही. घरातल्यांना विचारतो, हट्टी स्वभाव आहे का? हा? तुम्ही काही जणांना समजूनच घेत नाही. नाही तसं हं? मान्य नाही. हा, काय गोड कोड आरोप आहे हा. आपण कंजूस आहात. कधीच नाहीये. ते कोणीतरी राग काढलाय. हो, असंच काहीतरी असणार आहे. असू शकते. हे नाव बघ. दिसेल. नाव नाही दाखवणार, पण एवढं तर काय लिहिलंय? अक्षर बघते मी कोणाचं आहे नंतर. अक्षर लक्षात ठेवलंय मी. उद्यापासून जर घरात काय लिहिलं तर लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत नसेल, पण तुमच्यातला एक गुण आहे ना, तो बदलला पाहिजे. तो म्हणजे तुमचा शिष्टपणा. अरे नाही अजिबात. तुम्ही नाही बोलायचं, हे त्याने दिलंय अच्छा. पुराव्यासकट. हं? हो. हो. तुमचा चांगला गुण आहे की तुम्ही सतत उद्योग करत असता. खूप. आणि तुमच्यातला वाईट गुण म्हणजे तुम्ही कामापुरताच संपर्क साधता. हो. आता तुम्हाला विचारायचं, तुमचं काय म्हणणं आहे? कुठले बदल केले पाहिजेत वहिनी? खरं म्हणजे जास्त कामामध्ये व्यस्त राहिलं नाही पाहिजे. मुलांच्याकडे, फॅमिलीकडे भरपूर वेळ द्यायला पाहिजे. हट्टीपणाबद्दल कमी केला पाहिजे. हट्टीपणा आहे थोडाफार, पण त्याच्यामुळे काय जास्त प्रॉब्लेम नाही. चांगल्या गोष्टीसाठी पण कधी कधी ते हट्ट करते. तुमचं काय म्हणणं आहे आता या सगळ्या आरोपांवर? सगळे आरोप तर नाही आहेत मान्य मला, आणि जे मला मान्य आहेत ते मी अगदी त्याच्यात बदल करेल. मी एवढंच सांगतो की जे आरोप आहेत त्यामध्ये त्यांच्या चष्म्यातून जे दिसलं असेल हो, ते हो. त्यांनी त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हटलेलं आहे. तुम्हाला त्याच्यात जो बदल करता येईल, हे घर आनंदी राहण्यासाठी, ही नाती घट्ट होण्यासाठी, तेवढा बदल तुम्ही करा. हो. आणि आता चित्र काढा
कुठलं चित्र? बोलायचं नाही, चित्र काढायचं. हा डुक्कर आहे. आळंदीत तुम्ही ओळखला होता? हो, असाच होता तो. चला अभिनंदन, हे पहिलं बक्षीस मिळालं. थँक्यू. आता कोण चित्र काढणार पुढचं? तुम्ही या. काय आहे ते? मधमाशी. बरोबर. ह्याला काय म्हणता तुम्ही? राणी. एक मिनिट, काय गुण आहे हो राणी माशीचा? बरोबर. आणि तिच्या पाठून सगळ्या माशा फिरत असतात, मधमाशा. पण त्याचबरोबर ती सगळ्यांना नेतृत्व करून गोड गोड असे सगळे सुखाचे क्षण सुद्धा देत असते. आणि एकदा का चिडली राणी माशी, मग जॅकेट घालून सुद्धा काय फरक नाही. अभिनंदन, हे आणखी एक 500 रुपयाचं बक्षीस. अभिनंदन, 1000 रुपयाचं बक्षीस. थँक्यू. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशा सोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वरपाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक. हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी तुमच्यासाठी. सुनेबद्दल सांगा. सून तशी मन मिळव आहे, हं, सर्वांच्या बरोबर एकोप्याने वागती हं. आणि तिला कुठलं एक हाती घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय बुटू वाटत नाही त्या जागेवरून. बरोबर. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट उद्योगी आहे मोठी, रात्रंदिवस कष्ट करते पण चिडचिडी. अजून कोण बोलणार आहे? लग्न झाल्यापासून ही दोघंही बिळाशीला यायचे बंद झालेत. गावाला तुमच्या? अच्छा, नाही जात? थोडंसं कामाच्या व्यापामुळं नाही खरं जाणं नाही होत तसं. अजून कोण बोलणार आहे? तसं पाहिलं तर ह्या दोघांच्या सारखा जोडा बहुतांशी मिळणारच नाही. बर. कारण दोन्ही इतके कष्टाळू आहेत, प्रामाणिक आहेत आणि श्रद्धाळू सुद्धा आहेत. सर्व नातेगोती जपणारे आहेत. बर बर. मला आज विचारायचंय, क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचं ते कोणाला? किंबहुना क्षमा कोणाची मागा? मी माझ्या वडिलांची मागे. का हो? कारण आमच्या सगळ्यांचे लग्न झाल्यावरती आई वडिलांची इच्छा होती की आळंदीमध्ये स्थायिक व्हायचं, मला भाऊ नाहीये म्हणून. आणि वडिलांनी खूप मोठं राम मंदिर बांधलंय. आई माझी आता एक्सपायर झाली आहे. मी मंदिराचं त्यांचं जे काही आहे ते मी निभावून नेते सगळं मुलासारखं. पण वडील जेव्हा माझ्या इथं असतात तेव्हा मला त्यांच्याकडं म्हणावं असं खरंच नाही बघणं होत त्यांच्याकडे. म्हणून त्यांची क्षमा मागा. तुम्ही? मी नातेवाईकांची क्षमा मागेन. कारण कामात, नोकरीच्या व्यापामध्ये गावाकडे जाणं होत नाही. नातेवाईकांच्या समारंभांना किंवा इतर कार्यक्रमांना जाणं येणं तेवढा वेळ देता येत नाही. त्यामुळं त्यांनी मला क्षमा करावी. कारण नोकरीमध्ये अडकल्यामुळं मला ते शक्य नाही होत. संधी मिळाली तर कुठली गोष्ट वहिनींसाठी करायची इच्छा आहे? संधी मिळाली तर तिच्यासाठी एक मोठं ब्युटिक आम्ही काढायची इच्छा आहे. बरोबर. ती चांगली फॅशन डिझायनर आहे, ड्रेस डिझायनर आहे आणि तिची चॉईस पण खूप चांगली आहे, तिचं सिलेक्शन खूप चांगलं आहे. तिने बऱ्याचदा असे छोटे छोटे शॉप्स चालवलेले आहेत. तर एक मोठं बुटीक तिच्यासाठी काढायची आमची इच्छा तुमची आहे. काय इच्छा आहे? माझे खरंच ॲज अ डिझायनर म्हणून माझी खूप इच्छा आहे की माझं खूप मोठं शॉप असावं किंवा बुटीक असावं. तथास्तु. असं थँक्यू. म्हणत त्यांची ही इच्छा पूर्ण हो यासाठी प्रार्थना करूया माऊलीच्या चरणी. आणि या आनंदाच्या प्रसंगी झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. नमस्कार. वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. हा भाग संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन.
होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.